₹75 होता अगोदर, आता 110 झाला. डिझेल किंवा पेट्रोल कोणत्याही प्रकारचं कमी केलेलं नाही. आष्टीकरचं सध्या हवा आहे. लोकसभेला उद्धव ठाकरेचे जे नागेश आष्टीकर आहेत ना, हवा म्हणजे आता ज्याने गद्दारी केली ते निवडून येणारच नाहीत ना. स्वतः स्वार्थासाठी पक्ष इकडे तिकडे गेले. कारण त्यांनी गद्दारी नाही केली. खेड्यापाड्यामध्ये अजून स्त्रियांना कमी दर्जाच मिळतो. शेतीमध्ये काम करण्यापेक्षा बरं आहे म्हणलं. बिलकुल मोदीच पाहिजे. गॅस मिळाला, भांडे मिळाले, भांडे कसले? पेट्यावर भांडे. तुम्हाला वाटतं हे बाकीचे पक्ष सरकार ते सांगू नका, भाजप विचारू नका, त्या भाजप नावच काढू नका. देशात कोण पाहिजे? उद्धव ठाकरे. वस्तूला मार्केट मात्र ते काहीच कामाचं नाही. पण सेट ते धनुषबाणी येणार 100% हिंदोलीमध्ये. ज्यांच्यामुळे राम राज्य झालेलं आहे तर आम्ही त्यांना सोडून आणू ना. हुकुमशाही ना, हुकुमशाही म्हणता येईल ना याला. देवाच्या नावावर निवडून यायचं आणि आपलं 5 वर्ष राज करायचं हेच फक्त धरलंय. पण तो उद्या त्याच पक्षात राहीन का नाही हे काही सांगता येत नाही ना. ही एक फार मोठी शोकांतिका झाली आपल्या. काय जॉब करतात? जॉब सध्या काय ना, सध्या इंजिनिअरिंग झाले. जॉबचं सुद्धा आहे मी. पैशाची लाट आहे मॅडम. ही पैसा तिकडे जातात. आप किसको वोट देंगे? आष्टीकर क्यों? क्योंकि कांग्रेस और शिवसेना जो उद्धव साहब ठाकरे की है, हाँ, महाविकास आघाड़ी, ये दोनों मिलके है. ये जो गठबाजी हुई वाली है, ये बांगर साहब जो इधर से पहले इधर थे उधर गए, ये अच्छी बात नहीं. आम्हाला मोदी साहेब वर निवडून द्यायचं म्हणून बाबूरावला मतदान करायचं. आमच्या एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. एवढं केलं की मोदी निवडाले. रोड द्यायला नाही त्याला पगारी, आणि द्यायला नाही त्याला गॅस. आणि त्याच्या बंडखोरमध्ये हे माणसं इकडे गेले म्हणून त्याला राजीनामा देणं पडला. पण या बाजूने आता त्याचं होणार नाही. आता एका सुटीत महाविकास आघाडीचाच माणूस आहे. फुकट मागलं का? आम्ही पैशाने जातो. हवेला का चुनीत घातला का? माई जेवायला देणे बा भीक मागून येणे. दोन्ही मुलं घरी येतात. हो, तुम्ही घरीच आहेत. नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना, आज आपण जमलेलो आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये. आपण हिंगोली शहरात आहोत आणि आत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आपण उभे आहोत. गेल्या काही काळामध्ये राज्याच्या राजकीय वर्तुळात हिंगोली लोकसभेचं महत्त्व खूप वाढलं. तो खूप चर्चेत आली होती ही जागा, कारण इथे सिटिंग खासदार असलेल्या हेमंत पाटलांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली होती. पण त्यांची उमेदवारी माघारी घेण्यात आली आणि इथनं शिंदेंच्या शिवसेनेकडनं बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं. तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेचे नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडनं बीडी चव्हाण हे उमेदवार आहेत. आपण लोकांकडनं जाणून घेऊयात कोणता उमेदवार वरचढ ठरतोय, लोकांना कोणता खासदार हवाय, बघूयात. पेट्रोल किती महागलंय, किती महागाई वाढली, काय टाकायले फक्त काय वाटणार आहे. काय किती होता आधी ना आता किती आहे? ₹75 होता अगोदर, आता 110 झाला. अच्छा, काय काय वाटतंय तुम्हाला? सरकारकडनं काय अपेक्षा आहे? हा? सरकारकडून काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे? पेट्रोल स्वस्त व्हावं अपेक्षा आहे. किती स्वस्त व्हावं अशी मागणी? ₹50 वाटते आम्हाला. ₹50 होईल का? होत नाही मॅडम, मला तर एकच वाटतं, या सरकारमध्ये एवढा बदल झालेला आहे हा, की शेतकऱ्याला, मॅडम आता तुम्ही बघत असाल तर 110वर पेट्रोल आहे. हा. आता मोदी सरकारचा एकच विषय असा आहे की पेट्रोल डिझेल कमी करण्याचा याचा हेतू होता. हा. पण याने आता लोक कोणत्याही प्रकारचा डिझेल किंवा पेट्रोल कोणत्याही प्रकारचं कमी केलेलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला याच्यात खूप त्रास होत आहे. काय वाटतं, काय वारं आहे, कोण जिंकून येईल तुमच्याकडं? मॅडम, याच्यामध्ये आमच्या याच्यात 2 गट झालेले आहेत शिवसेनेमध्ये. हो, सेनेत फूट पडली एक आहे. गट आणि शिंदे गट आणि एक गट आहे आमचा ठाकरे गट. हा. याच्यामध्ये आमचा एकच रोल आहे मॅडम, की जो सत्यानं काम करेल, हा. जो सत्यावर राहील, हा. जे शेतकऱ्यासाठी किंवा कार्यकर्त्यासाठी धावून पळणारा आम्हाला एकच नेता असा आवडतो, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. हा. यांच्यात नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे. तरी आमचा एकच हेतू आहे की आम्हाला आष्टीकर साहेब येण्याची शक्यता वाटत आहे. मॅडम 107 झाला होता, आता ₹2 स्वस्त झाले. हा. जेवढं पाहिजे होतं तेवढं अजून कमी झालं नाही. 100च्या आत तरी पाहिजे होतं. हा, हा. कुठले तुम्ही? मी साटंबा इथलंच. इथंच राहतो. काय कोण निवडून येईल, काय वारं सांगतंय तुमचं? आष्टीकरचं सध्या हवा आहे. हवंय? अच्छा, येतील निवडून ते? 100%. आणि इकडे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत की? नाही, तेवढं शिंदेच्या शिवसेनेचं बाबूराव कदमची तेवढं हे नाही, वर्चस्व नाही. नाहीये. नाही. आणि अजून एक बीडी चव्हाण आहेत वंचितचे. ते पण बहुतेक जास्त या वर्षानंतर जास्त वोटिंग होईल असं वाटते. हा. तरी पण 2 नंबरवर राहतील वंचित. अच्छा, 1 नंबरवर कोण राहील? आष्टीकर. अच्छा, काय कारण आहे आष्टीकरांचं निवडून येण्याचं कारण काय? कसं ते निवडून येऊ शकतात का? निवडून तर येणारच,
कसं आहे, हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून शिवसेना जिल्हा ओळखला जाते. हां त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना पहिल्यापासून इथं त्यांचं हे आहे, त्याच्यामुळं त्यांची सीट लागते. तुमचे होते की खासदार सिटिंग खासदार हेमंत पाटील होते ना मॅडम. आता त्यांचं तिकीट कापलं, आता त्यांच्या जागी कोळीकरांना दिलं. नाही हो ना मॅडम, ते कोळीकरांना दिलेलं आहे, पण इथं उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असल्यामुळे त्यांची हवं आहे. आष्टीकरांना त्यांना तिकीट दिलं असतं तर निवडून त्यांना जेवढा विकास पाहिजे होता तेवढा नाही, पण बऱ्यापैकी विकास झालेला आहे. काय वाटते, काय हवा सांगतेय तुमच्या जिल्ह्याची, कोण निवडून येईल लोकसभेला? लोकसभेला उद्धव ठाकरेचे जे नागेश आष्टेकर आहेत ना, का बरं, काय कारण आहे आष्टीकरांचं निवडून येण्याचं? हे म्हणजे इकडे तिकडे गेले, तिकडला इकडं समजा हे अच्छा पक्षाची फाटाफूट. हां. कोळीकर आहेतच की सेनेकडनं? हा आहेत की धनुष्यबाणकडनं कोळीकर आहेत? हो, पण ते नाही, हे उद्धव ठाकरे जरा जोरात. अच्छा या परभणीला हिंगोली, हां वाशिम, हां. तुम्ही कुठले? आम्ही याच जिल्ह्याचे. याच जिल्ह्यातले. हो. मागण्या काय नाही सध्या, काय ते द्यायला भरपूर द्यायला येत आता काय भरपूर देत? सगळंच आहे ना, रोड भरपूर केले, सगळं भरपूर केलंय. आता कोण येईल तुमच्या जिल्ह्यातनं? आम्हाला तर वाटते ते हेच येतील, कोण? बाबारावजी. बाबारावजी येतील. बाबूराव कदम कोळीकर. अच्छा धनुष्यबाणकडनं. धनुष्यबाण. अच्छा हो. अच्छा. तुम्हाला काय वाटतंय काका? काय तुमच्या जिल्ह्याची हवा काय सांग, कोण येईल निवडून? हवा म्हणजे आता ज्याने गद्दारी केली ते निवडून येणारच नाहीत ना, त्याच्या नाही येणार. गद्दारी केली त्यांनी? हो, गद्दारी केली. अच्छा. आता सेना वर्सेस सेना आहे तिथं. सेनेचे 2 उमेदवार उभे राहिले, कोण येईल निवडून? नागेश पाटील आष्टीकर येणार. वंचितचे पण पर्याय आहेत की बीडीचं? ते बी येऊ शकतात. ते बी येऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? पण गद्दारीवाले कधी निवडून येणार नाहीत, हे शक्य आहे. अच्छा. कधीच नाही. गद्दारी का बरं, काय असं? कारण घरच्या घरी पक्ष स्वतः स्वार्थासाठी पक्ष इकडे तिकडे गेले. आमचं म्हणणं काहीच नाही, या बारच्यानं भाजप पडायला पाहिजे. कारण या जवळजवळ 4-5 वर्षामध्ये म्हणजे खेड्याकडं तर काही लक्षच नाही. त्याच्यानंतर पेट्रोल वाढ, बाकी त्याच्यानंतर गॅस वाढ. कोण येईल निवडून इथं? आमच्या इथं आष्टीकर येण्याची शक्यता आहे. काय म्हणणं तुमचं? आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नागेश आष्टीकर निवडून येतील 100%. कशावरनं? कारण त्यांनी गद्दारी नाही केली. बाबूराव पाटलांनी गद्दारी केलेली. वंचितचा किंवा आष्टीकर आमच्या जिल्ह्यात निवडून येऊ शकतो. अच्छा, वंचितचे जिंकून येण्याचे किती चान्सेस आहेत? 50%. 50% आणि 50% उरलेले? 50% आष्टीकर. आता सध्या तर वातावरण आहे, बघू. वातावरण गरम आहे तुमच्याकडे, लय ऊन आहे हो. उमेदवार तर आमचे चांगले आहेत. अच्छा. हो, छान. आता 3 उमेदवार आहेत आणि 2 शिवसेनेचे, 1 वंचितचा. कोणत्या सेनेचा उमेदवार जिंकून येईल? शिवसेनेचाच आहे ना. कोणती शिवसेना, शिंदेची की ठाकरेंची? शिंदे साहेबांची. शिंदे साहेबांची. हो. धनुष्यबाण. यस, करेक्ट. काय म्हणे, मतदान करणार आता यावेळेस? हो ना, मतदान करणार. कोणता येईल उमेदवार तुमच्याकडे? आमच्या मनाने जे आमच्या गोरगरिबाचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काम करेल असा उमेदवार आम्ही निवडून देणार. काय करता तुम्ही? मी मजुरी करतो. मजुरी करता कुठं? गावामध्येच करतो, सावा या ठिकाणी. शेतीमध्ये? हो. शेतमजुरात काय भाव मिळतो तुम्हाला? 300 रुपये रोज मिळतो. 300 रुपये रोज. आणि महिलांना किती रोज मिळतो? महिलांना 200 रुपये. 200 रुपये. महिला तितकंच काम करतात का? महिला तितकंच काम करतात, पण महिलाला मजुरी 200 रुपये दिले जाते. अच्छा, 300 मिळावी असं वाटतं काय? हो ना, आता समान संधी महिलाला असल्यामुळे महिलाला सुद्धा रोजगार आपला समानच मिळायला पाहिजे. मजुरी पुरुष आणि महिला दोघांना समानच आहे पाहिजे. ते बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूदच केलेली आहे की स्त्री पुरुष यांना दोघांना पण समान संधी द्यावी. पण खेड्यापाड्यामध्ये अजूनही स्त्रियांना कमी दर्जाच मिळतो, म्हणजे त्यांना मान सन्मान तेवढा मिळावा असं मिळत नाही. काय म्हणते तुमचा जिल्हा? लय ऊन आहे हो. किती वेळ बसता तुम्ही इथं बाजारात? बाजारात बसतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. किती, काय भाव आहे आंब्याचा? आंब्याचा भाव 120. 120. घेतात लोक? घ्यायला येतात, काही भाव करतात, काही घेतात, काही जातात. नाही, व्यापारी आहे. हा, घेऊन निघतो आम्ही. अच्छा. काय करता बाकी? बाकी काही नाही, असं घेऊन विकायचं रोजच. अच्छा, हे तुम्ही व्यवसायच करतो. काही शेती नाही, काही नाही, असंच घ्यायचं विकायचं. नाही. तुमचे पती काय करतात? पती आम्ही दोघं बी हेच करतो. कुठे आहेत ते? ते गेलेत बाहेर आता. अच्छा. होतंय, भागतंय का याच्यावर? हो, मग आता काय करता, असं तरी करावंच लागते ना, लेकरं बाळा जगवायसाठी. काय ना काही व्यवसाय शेतीमध्ये काम करण्यापेक्षा बरं आहे म्हणलं, काय का नाही, म्हणून करता असतो. बरोबर आहे.
हो ना. काय काय हवा सांगते, कोणता खासदार येईल तुमचा निवडून? नाही ते काही सांगू शकत नाही ताई असं. तुम्हाला माहिती तुमच्याकडे आले होते कोणी प्रचाराला? नाही असं कोण नाही आलं नव्हतं सध्या. आलं. नाही आणि कोण पाहिजे देशामध्ये, मोदी पाहिजे का राहुल गांधी? बिलकुल मोदीच पाहिजे. कसं काय म्हणजे त्यानं सगळी एवढी शिवता केली, एवढं सगळं द्यायले, एवढं हुशार झालं देश. काय द्यायलेत? म्हणजे सगळं घरकुल एवढे आले आमच्या गावात, पण रस्ते आले, घरकुल आले. तुम्हाला मिळालं घरकुल? हो. गॅस मिळाला काय, सिलेंडर मिळाला? हो बिलकुल गॅस मिळाला, भांडे मिळाले, भांडे कसले? पेट्या, पेट्यावर भांडे, पूर्ण सगळं काही भेटलं. कोण उमेदवार खासदार म्हणून निवडून येईल? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे गट. त्यांचे नागेश पाटील आष्टीकर आहेत उमेदवार, हा ते जिंकून येतील. हा हा. कोळीकर का नाही येणार? कशाला भाजप हे शेतकऱ्याचा काठ लावला ना सगळा. तिकडे बघा, तिकडे बघा. काय तुमचा राग आहे? काय राग आहे तुमचा? शेतकऱ्याचा काठ लावला, चेक कोणत्याच मालाला भाव नाही. हं. हा काहीच काय नाही. भाव आहे सध्या सोयाबीनला? 4000 रुपये. हं. कापसाला? कापूस 6000 रुपये. अरे हं. भाजप नकोच, त्याचं नाव पण काढू नका आमच्या पुढं. नावच नाही हा काढत. तुम्हाला वाटतंय बाकीचे पक्ष भाजप सरकार? नका, ते सांगू नका, भाजप विचारू नका, त्या भाजप नावच काढू नका. अच्छा, हा दुसरे नेते करतील का तुमच्या मागण्या? उद्धव ठाकरे फक्त. उद्धव ठाकरे फक्त. कोणीच नको. देशात कोण पाहिजे? उद्धव ठाकरे देशात उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे फक्त महाराष्ट्रात आहेत की? पुरा राहुल गांधी आहेत, नरेंद्र मोदी आहेत. सगळ्याची युतीच द्यायची. अच्छा, हा, राहुल गांधीची? नरेंद्र मोदी नकोच हो. राहुल गांधी? राहुल गांधी हा, राहुल गांधी चाल. चालेल का? हा कसं काय? कसं काय राहुल गांधी? बरं आहे ते जरा. बरं आहे का? हा अच्छा, काय अपेक्षा पण ते आहेत भाजप नकोच. तुमच्या? काय अपेक्षा आहेत तुमच्या? कशाच्या? सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? काहीच नाही, फक्त आम्हाला उद्धव ठाकरे पाहिजे. तुम्ही एक शेतकरी आहात. हा शेतकरी. शेतकरी म्हणून तुमची काय भूमिका आहे? काय भूमिका कशासाठी? काय मागणी आहे तुमची शेतकरी? आम्हाला काय नाही, मालाला भाव पाहिजे, बँक हे कर्ज नील करायला पाहिजे. झालं. नील करायला हो पाहिजे. उद्धव ठाकरेने केलते. अडीच वर्षात उद्धव ठाकरेने 2-2 लाख माफ केलते, हां, न काही मागता. हां, आणि हे आहे ना, आलेले पैसे वापस नेले हां, उद्धव ठाकरेने टाकलेले. हां. मग अच्छा, भाजप नकाच ते. आम्हाला वाटतं शिंदे गटच येतोय. शिंदे गट का बरं? हे म्हणजे वातावरण तसं आहे. खासदार आम्हाला काम करणाराच लागेल ना. काय काम आहेत तुमचे, काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या म्हणजे शेतकऱ्यासाठी भाव चांगले लागतील, आणि नंतर कामगाराला काम लागेल, नंतर काहीतरी डेव्हलप व्हायला पाहिजे शेतीसाठी, हळदीसाठी आमच्या बेजारी व्हाली जास्त मोठ्यामध्ये, काहीतरी सुख सुविधा आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी व्हायला पाहिजेत आमचं म्हणणं. हळदीला काय भाव आहे आता? हळदीला 15,000 आहे, मात्र काय ते आता 12,000 आली. 12,000वर आता आली. उतरली म्हणतात, हे म्हणाले उतरली. की उतरते. आता हे म्हणतात उतरली. आता सोयाबीन आमचं ते हळदीचं काय आमचं उत्पन्न, हळद 4200वर आले. हळद आमचं उत्पन्न नाही तेवढं, कारण 100% आम्ही सोयाबीन तूर वाली माणसं आहे, त्याला शासन भावात देईन. तुरीला काय यावर्षी फक्त भाव आहे 7-8 हजार, आता 4-5 हजार राहत आहे. तुमच्याकडे मार्केट आहे की वसमतला हळदीचं? वसमतला मार्केट मात्र ते काहीच कामाचं नाही, ते पैसे देत नाहीत बिगिन 2-2 महिने. तर आम्ही काय खावं शेतकऱ्यानं? पैसे देत नाही देत. उमेदवार कोणता उमेदवार निवडून येईल? धनुष्यबाण. धनुष्यबाण. हा. शिंदेची शिवसेना. शिंदेची शिवसेना. कोळीकर आहेत तुमचे उमेदवार, बाबूराव. बाबूराव कदम कोळीकर. हा हां, का बरं, काय शक्यता वाटते तुम्हाला, का बरं ते येतील? वन साइड येणार ते. हां, वन साइड ते धनुष्यबाणी येणार. हां, 100% हिंदोली मधले. हां. लिहून द्या आता तुम्ही. अच्छा. कोणाला कोणाला? धनुष्यबाण तुम्ही म्हणतायत, आमचं वोटिंगच त्यांना आहे, अच्छा. ज्यांच्यामुळे राम राज्य झालेलं आहे, तर आम्ही त्यांनाच वोटून आणू ना. रामराज्य झालेलं आहे. हा मग काय काय आलेलं रामराज्य? साठीच आज राम मंदिर उभं झालेलं आहे, हां. त्याच्यासाठीच राम मंदिर उभं झालेलं आहे. त्यांच्यासाठी झालं की त्यांच्यामुळे झालं? त्यांच्यामुळेच झालेलं आहे ना, मग आम्हाला त्यांचेच आणण्याचा आमचा अधिकार. राम मंदिर झाले की सगळे प्रश्न सुटतील? काय म्हणले ते पाहू आता समोर. आता ते म्हणताय तुरीला भाव नाही, ते काका म्हणतायत तुरीला भाव नाही, कापसाला भाव नाही, हळदीला भाव नाही. ते बरोबर आहे. पीक विमा, आपलं शेतकऱ्याचे बाकी प्रश्न आहे तर ते काहीच नाही सुटलं. आज ग्रामीण भागात आपले मुलं बिन शिक्षक नाहीत, जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या, आणि हे विकास नाही, याला विकास नाही म्हणता येत ना मॅडम. आणि तुरीला भाव आहे तर सोयाबीनला नाही, गव्हाला भाव आहे तर ज्वारीला भाव नाही, असं हे दुट्टपी काम आहे नाही. आता हळदीला भाव आहे तर आता नंतर मग कमी होते, आता कमी झाला, नंतर या पर्यायावर आला की वाढतो. हे काय पद्धत काय आहे? समजा हुकुमशाही आहे ना, हुकुमशाही म्हणता येईल ना याला. हुकुमशाहीच म्हणा. रामराज्य ते पहिलं होतं, आता रामराज्य कशाचं? रामराज्य राम मंदिर झालं, आता प्रश्न मंदिराचा रामराज्याचा काय? आम्ही हिंदू सोन सर. राम मंदिराचा विषय काहीच नाही, देवाच्या नावावर निवडून यायचं आणि आपलं 5 वर्ष राज करायचं, हेच फक्त धरलंय राजकीय माणसानं. समजा शेतकऱ्याची लुटमारी आहे, 2,000 द्यायचे 5 वर्ष लुटायचं.
सोयाबीन भाव काय काय सोयाबीन काय 4,400 रुपये तुम्ही कोणत्या गावचे पांगरी सोयाबीनला भाव 2014 मध्ये जो भाव होता ना तोच आत्ताही भाव आहे. 2024 ला 6,000 होता 10 आणि आज ते नाही आतापर्यंत 2012 ला 6,000 क्विंटल होतं सोयाबीन आणि आज ते 43 शिकले. 2012 ला किती वर्ष झाले मग सांगा बरं. 12 वर्षाचा भाव आज नाहीत आणि पेट्रोल डिझेलचे भाव कुठे गेले तेव्हा होता 55 रुपये लिटर वाढलेली. उलट सगळी महागाई वाढलेली. जोपर्यंत मोदी सरकार आले ना तेव्हापासून सगळी महागाई वाढलेली. हा मोदी सरकार आले तेव्हापासून समजी महागाई वाढली, शेतकऱ्याचे हाल वाढले. काय भाव वाढ पाहिजे तुम्हाला? किती भाव वाढ पाहिजे? किती वाढ पाहिजे म्हणजे प्रत्येकाला त्याचे कसे जीएसटी चालू आहे. पेन्सिल खोटत नाही. जेवढी खताची भाव वाढ झाली ना म्हणजे जे सोयाबीन पिकवतो आपण त्यासाठी जेवढी भाव वाढ झालेली आहे लागणारी तेच भाव आपल्याला त्या मालाला भेटत नाहीये. जेवढी पर्सेंट ते म्हणजे पिकवायला लागतंय ना त्याच पर्सेंट भाव वाढ सुद्धा झालेली पाहिजे. हा तुम्ही काय करायचं माहिती आहे का आंबा दाखवून चिंच दाखवायला आम्हाला हे सर्वसामान्य माणसाला लक्ष द्यायला वेळ लागायला पण जास्त दिवस लागणार नाहीत. गंमत सांगायची म्हणजे काय आहे आता लोक इतके सर्वसामान्य माणसं परेशान झाले की का तुम्ही आम्हाला किती म्हणजे येड्यात काढायले लोक सर्व. आज आता समजा आम्ही समजा या पक्षाच्या माणसाला निवडून दिलं खासदाराला पण तो उद्या त्याच पक्षात राहीन का नाही हे काही सांगता येत नाही ना. ही एक फार मोठी शोकांतिका झाली. एक बेकारीचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. खरंच सांगतो खेड्यापाड्यांनी लग्न होईनच मुलांची. काय काय समस्या आहे? लग्न होत नाहीये गावाकडे, लग्न पुढे ढकलली जात आहेत, खर्च सहन होत नाही, आत्महत्या वाढत आहेत शेतकऱ्यांच्या. ताई मी शेतकऱ्याविषयी सांगतो की काय माहिती आहे का त्याला कोणीच आधार देणारा नाही. काय असते जी माणसं आत्महत्या करायला जाण्याचा मार्ग जेव्हा निवडतात त्याच्या अगोदर 4-5 वर्षापासून त्याच्या मनात ती खळबतं चालू असतात की आपण संपवलं पाहिजे आपल्याला काय पाहिजे. कारण बँकेमध्ये गेला तिथं तुम्ही त्याला कोणी ती असं प्रेमाने हे करून गोंजारून किंवा त्याच्या समस्या काय ते ऐकून घ्यायला तयार नाही. आतापर्यंत आपण हिंगोली शहरातील लोकांची मतं जाणून घेतली आहेत. आता आपण हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जाऊयात, त्यांची मतं जाणून घेऊयात. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या जागा येतात, त्यातल्या 3 जागा या हिंगोली जिल्ह्यात येतात. वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघ. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट आणि हदगाव हे 2 विधानसभेच्या जागा येतात. तर उमरखेड ही विधानसभेची जागा यवतमाळमध्ये येते. आता आपण जाऊया कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या कळमनुरीमध्ये लोकांचं मत काय, कुणाकडे कल आहेत जाणून घेऊयात. तर आपण कळमनुरीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि कळमनुरी तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या ग्राउंडवरती जमलेलो आहे. तिथं बरेच तरुण आहेत, त्यांना विचारूया त्यांचे काय प्रश्न आहेत. काय आहे तुमचं नाव? काय? शेख झिशान. अच्छा, काय करता तुम्ही? मी बिझनेस करतो, ऑटो कन्सल्टिंगचा शोरूम आहे. अच्छा अच्छा, तुम्ही काय करता? माझं इंजिनिअरिंग झाले कंप्लीट. अच्छा, सध्या चालू आहे माझे क्लासेस वगैरे. अच्छा, सचिन डुकरे नाव आहे माझं. हां, काय जॉब करता? जॉब सध्या काय नाही, सध्या इंजिनिअरिंग झाले, जॉबचं शोधात आहे मी. अच्छा, शोधात आहे. किती दिवस झालं शोधात आहेत? एक 15 म्हणजे 10-15 दिवस झाले, म्हणजे पास आउट झालाय मी. हां, इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे माझा. अच्छा, काय वाटतं कळमनुरीमध्ये काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत ज्याच्यावरती काम झालं पाहिजे? समस्या आमचं काय नाही, फक्त आमच्या खेळाडूंची फक्त एवढीच समस्या आहे की आमचं हे ग्राउंड सुरक्षित राहिलं पाहिजे. अच्छा, हे तुमचं ग्राउंड आहे हां. आणि तुम्ही क्रिकेट खेळता सगळे? रोज सगळे. अच्छा, तुम्ही प्लेयर्स आहेत? हां, प्लेयर्स. अच्छा, पुढे जाऊन तुम्ही यामध्ये करिअर करणार आहात? करिअरचं नाही पण सध्या आमचं जे आहे करिअर खेळू शकतात काही लोक, पण ह्या ग्राउंडवर सध्या कोणते प्लेयर गेले? जसं मरवान कादरी आहे, हां. असे 2-4 प्लेयर आमच्या इथून वरी खेळत आहेत. हां. रणजी वगैरे, म्हणजे रणजी नाही सांगा, हां. एक क्लब म्हणून खेळत आहेत हिंगोली वगैरे अच्छा. विदर्भ क्रिकेटमध्ये. अच्छा हो. अच्छा, तुम्ही काय, तुम्ही प्लेयर आहात? हाँ, अच्छा, किती दिवसांपासून, किती वर्षांपासून खेळताय? 4 साल हो गए. अच्छा, क्या है कळमनुरी में, क्या प्रश्न है, क्या मुद्दे हैं? प्रश्न कुछ भी नहीं फिलहाल तो अभी यहाँ सबसे बड़ा प्रश्न है कि एजुकेशन और यहाँ पे ग्राउंड पे हाँ, एक क्रीड़ा संकुलन बनने जा रहा है. अच्छा, वो नहीं बनना चाहिए क्योंकि हमारे पास में कलमनुरी में सिर्फ एक ही ग्राउंड है. इस ग्राउंड पे बनना चाहिए? इसी ग्राउंड पे. इस ग्राउंड पे हो रहा है? हाँ. अच्छा, तो ये ग्राउंड चला जाएगा फिर? चला जाएगा. अच्छा, क्या आपने बोला है आपके हाँ, जो एमएलए है? बहुत से यहाँ पर हमने रैली वगैरह निकाली है, बहुत से लेटर भी दिए हैं तहसील में वगैरह, जिला परिषद में भी, हाँ, पर उसका काम अभी तक कुछ रुका नहीं है. हाँ. वो मेरे ख्याल से कहाँ पे ये काम शुरू? यहाँ पे होने वाला है, अभी कुछ मंथ होने वाला है? में चालू होने वाला चला जाएगा फिर? संकुल होने के बाद ग्राउंड नहीं रहेगा? नहीं रहेगा. तो आपने कुछ आवाज उठाई थी? आपका क्या बोलना है? आमचं शिवसेनेचे एकच आहे, कार्यकर्ते? निष्ठावंत मशाल? आष्टीकर साहेब, आष्टीकर साहेब, कुठले आहेत तुम्ही? कळमनुरी. कळमनुरी मधले? हो. अच्छा, इथे क्रिकेट खेळायला आलात? हो. अच्छा, काय वाटतं, कसं वारं फिरतंय, काय नाही?
हे आता हे धोकेबाज गट शिंदे गट त्यांना काय सगळ्या जगानं पाहिलेलं आहे कसे झालं काय झालं. आता हे घालून तुम्ही आला होतात की माईक बघून कॅमेरा बघून हे नाही मी पहिल्यापासून माझ्या डेली राहते. डेली राहते. जोरक मला कळायला लागलं शिवसेना शब्द हा काय आहे बाळासाहेबाची तेव्हापासून माझ्या अंगामध्ये हा हे मफलर घालून फिरता. अच्छा काय म्हणणं आहे तुमचं हे शिवसेना फुटली वगैरे? हे गद्दारी झालेली आहे. अच्छा शरद पवार संघ साहेबांसंघ झाली तशी आपले बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे याच्या संघ झाली ही सगळी गद्दारी झालेली आहे मॅडम. अच्छा आता हे लोक बघून घेतील आणि इलेक्शन मध्ये दाखवतील इमानदार ओरिजिनल राहते. आता तुमचेच आमदार आहेत की त्या गटामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये? पैशाची लाट आहे मॅडम ही पैसा तिकडे 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 जातात. अच्छा त्याच्यावर काही म्हणणं नाही आमचं. काय किती पैसे घेतले असतील ते आम्ही काय सांगू झाकली मूठ सव्वा लाखाची मॅडम. तुम्हाला कसं माहित मग पैसे घेतले? सगळं जगच म्हणाले मॅडम जगासंग मी बी. तुमचं कर्तव्य आहे सुजाण नागरिक म्हणून मतदान करायचं. मी नोटाला केलं होतं एक फर्स्ट टाइम केलं पण ते पण नोटाला केलं होतं कारण की यावेळेस कोणाला संधी देणार मग? आष्टीकर साहेब वाटतंय मला. पूरे खाली हो गए बच्चे. एक दो फैक्ट्री लाने को ना. अब यहाँ पे राजू सातो चले गए जब से कुछ विकास ही नहीं हो रहा यहाँ पे. अच्छा अब खाली बांगर साहब ने एक रोड लाए. हाँ क्या बस दूसरा कुछ काम ही नहीं हो रहा ना यहाँ पे. मतलब पूरा खाली बचे बच्चे खेल रहे आए खेल रहे शाम में खेल रहे सुबह खेल रहे. ये स्टूडेंट है या बेरोजगार है? नहीं मतलब खाली क्या करते हैं उन लोग खेलते दुकान जिसकी शॉप है उनकी शॉप है कारोबार छोड़ के आके शाम में खेलते दूसरा कुछ होना ना बड़ा बिजनेस यहाँ पे बड़ी दुकान लगा कहीं की. MIDC है आपके जिले में? तो कुछ ही नहीं ना वहाँ पे खाली वो क्या गोदा फॉर्म. अच्छा बस अच्छा छोटी सी. रोजगार का क्या प्रश्न है इधर? यहाँ पे एखादी बड़ी फैक्ट्री लाए ना तो बच्चे काम कर सकेंगे. उम्मीदवार अच्छा होना कैसा बड़ी फैक्ट्री लाने वाला जनता को लेके चलने वाला. यहाँ तो सब अपने नोटों पे भडायले. एज्युकेशनमध्ये पण आम्हाला काहीच नाही तर कोणते कॉलेज नाही आहे काही नाही आहे फक्त डिग्रीसाठी थोडंसं BA जे ते पण राजू सातव साहेबांनी हे केलेलं आहे. बाकी ना तुम्हाला नर्सिंगसाठी काय आहे ना इंजिनिअरिंगसाठी काय आहे ना मेडिकल लाईनसाठी काही असं कोणतंही कॉलेज वगैरे नाही म्हणजे सगळं बॅकलॉगमध्ये गेलेलं आहे आमचा तालुका सध्या. मग शिक्षणासाठी काय पर्याय आहे जिल्ह्यात? शिक्षणासाठी काहीच पर्याय नाही. इथले लोक इथले स्टुडंट जे आहेत ते सगळे नांदेड मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन शिकत आहेत. इथं काहीच आम्हाला ऑप्शन राहिलेलं नाहीये. मग शिक्षणच नाही तर रोजगार कुठून येणार तुम्हाला? ते तर आहे ना त्याच्यासाठीच हा जे उमेदवार आहे आमचे जे आज उभं टाकलेले आहेत त्यांनी आमच्यासाठी काही ना काही काहीतरी करावं. हे कॉलेजेस वगैरे त्यांनी इथं उभं राहावं त्यासाठी आम्ही ते बघूनच वोट करणार त्यांना. हे लोक म्हणतायत की रोजगार नाहीये शिक्षणाच्या संधी नाहीयेत. तुमच्या उमेदवारांनी अशी काही आश्वासनं दिली? कुठले काका तुम्ही? वसमत मधले. काय वार आहे राजकारणाचं कोण निवडून येईल? बरं आहे आता एकनाथ शिंदे म्हणाले आमच्या इकडे. काय म्हणाले तुमच्याकडे? धनुष्यबाण येणार. धनुष्यबाण येणार आमच्याकडे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे काय आता मतदान करणार यावेळेस? हो करू ना. कोणाला करणार? करू मोदीला. मोदीला करू ना. मोदीला करणार. का बरं काय केलं मोदींनी? एवढं केलं की मोदीने एवढा रोड ज्याला नाही त्याला पगारी आणि ज्याला नाही त्याला गॅस लंगड्या खुळ्याला पगारी केल्या सगळ्याला केलं की. मोदीने काय केलं नाही एवढा रोड केली तिथून चांगली. आजवर इंग्रजाचं काळ होतं काहीच केलं नाही ते. तुम्ही शेती करता का? हो शेती करतो. तुमच्या खात्यावर किती पैसे आले? आमच्या 500 टाकतात ते शेतीचे. अच्छा अच्छा काय वार आहे आता सध्या? सध्या तर बाबूरावचा वार आहे. अच्छा धनुष्यबाण. धनुष्यबाण. मशाल का नाही? मशालचं काहीच नाहीये मागच्या वेळेस 4 नंबरला राहिलेत. म्हणजे वंचित पण आहे की? वंचित बी 3 नंबरला राहील. अच्छा कोण येईल तुमचा काय अंदाज? बाबूराव येणार. अच्छा कार्यकर्ते का तुम्ही? हा कार्यकर्ते नाही आहेत समजा निष्ठावंतच आहे आम्ही. निष्ठावंत कार्य बघितलं त्यांचं बघितलं बांगर साहेबाचं बघितलं अच्छा काम करतात. काय अजून काय तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काय विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं? आमच्या इथं हळद संशोधन केंद्र आलेलं आहे. तिथं पोपाळी कारखाना चालू आहे म्हणजे रोजगार चालू आहे सर्व गोष्टी आहेत. तुमच्या वसमतला मार्केट आहे हळदीचं. अच्छा काय भाव आहे हळदीला? हळदीला आता 12,000 पासून आहे 12 ते 16. अच्छा वंचितचं वाटतंय आम्हाला यावेळेस. वंचित येईल असं वाटतंय की यावं असं वाटतंय? यावं असं बी वाटतं येईल असं बी वाटतंय. अच्छा का बरं काय कारण आहे? कारण आता प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकात टेस्ट बघितले ना तर काही थोडं सुधारणा वाटत नाहीत. नवीनला बी एक चान्स देऊन बघायला पाहिजे ना आपण. काय सुधारणा पाहिजे तुम्हाला? काय गावोगावात आमच्या खेड्यात पाण्याची व्यवस्था नाही आणखीन. कोणतं गाव आहे? म्हैसगावान. अच्छा कुठल्या तालुक्यात येतं? कळमूर तालुक्यामध्ये. काय पाण्याची समस्या किती वर्षांपासून आहे? तरी 9-10 वर्षापासून समस्या आहे. तुमचे मागचे खासदार होते त्यांच्याकडे नाही गेलात का तुम्ही? ते पण करू म्हणले पण त्यांनी पण काहीच केलं नाही. आता नवीन खासदार करतील काय शक्यता? असं वाटतंय करतील म्हणून. वाटतंय असं. मग तुमचं मत कोणाला मग? वंचितसाठी. काय काय हवा वाटतेय काय चाललंय राजकारण? कोण आलं होतं प्रचाराला तुमच्याकडं? कोणी आलं नाही आमच्याकडे अजून नाही आलं. नाही आलं. अच्छा कोण जिंकून येईल असं वाटतंय? काय सांगू बाबा मतदानावर हे बघा. तुम्ही किती वर्षांपासून राजकारण पाहता? कळमनुरीचं असेल तालुक्याचं जिल्ह्याचं
कोण येईल निवडून? असं वाटतं आता उद्धव ठाकरे निवडून येईल. उद्धव ठाकरेंचे उमेदवार हो कोण आहेत त्यांचे उमेदवार? बरं पुष्कळ नागेश पाटील आष्टीकर. नागेश पाटील आष्टीकर येतील. आष्टीकर. काय बरं काय कारण आहे? असं मग सगळे कर्जमाफी करतात. अच्छा हा शेतकऱ्याची अच्छा मोदी करणार नाहीत का? नाही मोदीच काय खरं नाही नाही भाव का बरं काय राग आहे तुमचा? भाव कमी केले जाईल. कसले भाव कमी केले? भाव कमी केले. कोणते? सोयाबीनचे भाव कमी केले. किती भाव आहे? नाही 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 क्विंटलला 1000 रुपये कमी केले जाईल. आम्ही आता मोदीला का बरं? सगळंच आणलंय की ते काय आणलंय मोदींनी? रस्ते केले, बायाला गॅस भेटून दिला. काय गॅस सिलेंडरच्या काय किमती आहेत? आता वाढल्यात, महागाई सगळीकडेच वाढली. मग महागाई वाढली ते चालेल तुम्हाला? नाही चालणार मला, ते आपल्या थोडीच हाती आहे. कोणाच्या हातात आहे मग? आणि आपल्या हाती काय, आपण जे आलं त्यालाच मतदान करतो. आता तुमचं मत मोदीला. मोदीले. अच्छा काय मावशी कोणत्या गावच्या? कांडलीचं. कांडलीच्या. काय मग यावेळेस कोणाला मत टाकणार? आपल्याला काय माहितीच आता ऐन टायमाला सांगल्यावर कोण सांगणार आहे तुम्हाला? सांगतात ना जवळ तुमचे पती का? हो पोरं कोणी सांगतात ना. मग ते सांगणार त्यांनाच मत टाकणार. हो त्याच्या तुम्हाला माहित असेल की कोण आपलं काम करू शकतंय, कोणाला मतदान करायचंय. काय आपल्या बाया आपल्याला कोण सांगायला. घरातले माणसं जे सांगतील तिकडे टाकायचं. हो ना. आणि या वेळेस बातम्या बघा, ठरवा कोणाला मत टाकायचं ते. तुम्ही कुठल्या? आम्ही मोदीला. मोदीला मत टाकणार का हो? आपल्याला सुधार आहेत ना. काय काय सुधार देते तर काही कंट्रोल मोफत देते तर एसटीला मदत करते तर. अच्छा किती आहे तुम्हाला? हाफ तिकीट आहे? हो. अच्छा म्हणून मत टाकणार मोदीले. हो. अच्छा अजून काय कामं केलीत मोदींनी तुमची? काय काही आहेत ना बरंच सुधार. कंट्रोल फ्री भेटते, आपले कोणाला पगारी होती. महागाई वाढली त्याचं काय? महागाई वाढली त्याचं काय? त्याला काय करत सगळ्या बरोबर. आमचा कला आहे नागेश पाटला. अच्छा कसं काय काय कारण आहे? महागाई लय वाढलेली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव, गॅसचे भाव, सगळ्या गोष्टीत महागाई झाली. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. सगळ्या खूप काही अडचणी आता. मोदी सरकार काहीच नाही, नुसते आश्वासन देत आहे. कामाच्या नावाचा बेपत्ता आहे. नवीन उमेदवार निवडून आलेले मग करतील का? नागेश पाटील करतील काम चांगलं. काय काय आश्वासने दिली त्यांनी? आश्वासन म्हणजे चांगले कामं हातात त्याचे. हातगाव तालुक्यात आमदार होते तेव्हा बी चांगले कामं होते. आता तुम्ही कुठले? मी प्रॉपर उमरखेडचा. उमरखेडचे. हो. अच्छा मतदारसंघ माझा हेच आहे ना, हिंगोली. मी कुठला जरी असो. नागेश पाटील. नागेश पाटील का बरं? काय कारण आहे? का कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना खूप कामं केली आहेत आमच्यासाठी. आमच्यासाठी कर्जमाफी दिलेली आहे, सगळं सर्व केलं आहे. याने काय केलं सरकारने? काय ना आश्वासन फक्त दिली. अच्छा काय अजून तुमच्या मागण्या आहेत ज्या नवीन खासदार निवडून आलेल्या खासदारांनी कराव्यात? मागण्या काय करतील ना आता कामं. काय काम आहेत? कामं आता खूप काय आता करायची चुकती. रोजगार, महागाई. हो रोजगार ते आता खूप. आता मात्र हे नागेश पाटील. काय करतात तुम्ही? शेती. शेती करता. काय सध्या काय भाव मिळतोय तुमच्या? सोयाबीन, कापूस काय टाकता तुम्ही? सोयाबीन. सोयाबीन काय भाव आहे सोयाबीनला? सोयाबीनचा तर भाव चकच गेला की हो. काय कुठं काय भाव ठेवला नाही. किती आता? आता काय 44. काय तुमचं काय मागणी आहे? मागणी काय नाही, भाव दिला नाही, काय दिलं नाही आम्हाला नागेश पाटील. आम्हाला भाजपच्या मुळे काय सांगा, भाजपनं एवढा काट लावलेला आहे सध्या. शेतकरीचा भाव जेव्हा काँग्रेसच्या पिरियडमध्ये 6,000 7,000 होता, आता द्यायला 4400 रुपये. शेतकऱ्याच्या घरी जेव्हा कापूस होता तेव्हा या सरकारने दिले 6,000 रुपये भाव. आता शेतकऱ्याने सगळा भाव जे आहे, शेतकऱ्याने सगळा कापूस विकला. आता या गदर सरकारने 8,000 रुपये भाव नेऊन टाकला. असं आहे. तर यासाठी आमचं मत काँग्रेसलाच राहणार. काँग्रेसला राहणार. इथं उमेदवार शिंदेच्या सेनेचे, आष्टीकर शिंदेच्या सेनेचे, ठाकरेंच्या सेनेचे. ठाकरे कोण आहेत ते? आष्टीकर आहेत. नागेश पाटील. पाटील आष्टीकर त्याला मत देणार आहे. सिलेंडर आम्हाला 1100 1150 रुपये आले. आता आधी किती मिळायचं? आधी बी तेवढेच भेटू लागलं आम्हाला. हो. सबसिडी काहीच नाही आम्हाला. सबसिडी नाही, काहीच नाही. काहीच नाही. नाही. काल आमच्या इकडे लहान गारपीट नाही झाली म्हणलं, सगळे आमची पत्र उडून गेले. सगळी लय नुकसान झालेली. काय देणार आहेत आम्हाला? सगळे घर मोडून गेलेले आहेत आमचे. माळवं होतं ते माळवं गेलं. काय होतं माळव्यामध्ये? कोणता भाजीपाला होता? दोडके, टमाटर सगळं गेलं. हो, पालक, मेथी, संबार सगळं गेलं. सगळं गेलं. काहीच नाही. अर्ध्या एकरात. आता नुकसान भरपाई कशी भरून काढणार? आता काय माहित का कोण देते? आता गरीबाला कोणीच देत नाहीत. शेतकऱ्याला काहीच देत नाहीत हे लोक.
काय दिलं शेतकऱ्याला, गरीब माणसाला काय दिलं? काहीच नाही दिलं. ते गरीबाला कवाच विचारणार नाहीत, मोठ्यालाच विचारतात. शेतकऱ्यासाठी काय आहे सांगा बरं तुम्ही. अँड्रॉइड वापरता तुम्ही? कोणाला मतदान करणार यावेळेस? आम्ही का हा. आम्ही करणार भाजप शिवसेना. कसं काय? हा काय कोणा 2 उमेदवार आहेत यावेळेस, 3 उमेदवार आहेत. वंचितकडनं विडी चव्हाण आहेत, ठाकरेंच्या सेनेकडनं नागेश पाटील आष्टीकर आहेत, शिंदेच्या सेनेकडनं कोळीकर आहेत. हा. कोणाला देणार? आम्ही का भाजप शिवसेनेला. का बरं, काय कारण आहे? हे आपल्या आपल्या मनाची इच्छा आहे. तेच का अच्छा तेच काय बरं वाटलं कार्यक्रम, अच्छा बर त्याचे कार्य बरं वाटलं आम्हाला. अच्छा. काय वाटतं, काय कोण निवडून येईल तुमच्याकडे? आमच्या इकडे येईल उद्धव ठाकरेचा माणूस. उद्धव ठाकरेचा माणूस कोण आहे? उद्धव ठाकरेचा बाबूराव आष्टीकर. बापूराव आष्टीकर. नागेश पाटील आष्टीकर. नागेश बापूराव पाटील आष्टीकर. आष्टीकर आष्टीकर. हा काय हो, कशामुळे? ते उद्धव साहेबांना 2 वर्षाच्या अगोदर त्यानं लय काम चांगलं केलं कोरोनाच्या काळात. अच्छा. हा पुन्हा 2 लाख रुपये लोक त्यानं शेतकऱ्याला मदत दिली, कर्जमाफी केली. आणि त्याच्या बंडखोरमध्ये हे माणसं इकडे गेले म्हणून त्याच्या त्याला राजीनामा देणं पडला. पण या बाजूने आता तसं होणार नाही. आता एका सुटीने महाविकास आघाडीचाच माणूस आहे ना. हो. मोदी की राहुल गांधी? मोदी. मोदी का बरं? मोदीचं इम्पॅक्ट आहे बरं का. हे बघा कुठं जर आपण 2 पैसे खर्च करतोय तर 4 पैसे आपल्याला कुठं आपला शोषण करावं लागतो. ठीक आहे, महागाई वाढली तर आपला विकास पण होतोय. बरोबर. काय विकास होतोय? रोडचा विकास झालेला आहे, झालाय ना. आजपर्यंत तुम्ही नांदेडून पहा इथं हातगावपर्यंत एक पण खड्डा दिसणार नाही. आहे का खड्डा? नाही आहे. याच्या अगोदर होता ना खड्डा, तिथं होता ना. मग पाठीचा त्रास व्हायचे या म्हाताऱ्या माणसाला, व्हायचे ना. मग हे दवाखान्याला घालायचे. बरोबर. आज रोजी आपल्याला 5 लाखापर्यंत मुफ्त इलाज आहे. बरोबर. आयुष्यमान कार्ड कुठे दाखवा, मोफत आहे. बरोबर आहे. या अगोदर होता का? नाही आहे. आज रोजी मी ह्या गोष्टीशी सहमत आहो की आज रोजी भाजप चांगलं काम करते. ठीक आहे. हे देशाचं झालं, हे देशाचं झालं. राज्यात कोण येईल? राज्यात भाजपच येईल. आणि इथे तुमच्या लोकसभा मतदारसंघात कोण येईल? आता इथं एक तर बाबूराव कोळीकर आहेत, शिंदेच्या सेनेकडे आहेत, ठाकरेंच्या सेनेकडे. तर हे बघा, तुम्ही व्यक्तिशः जर विचार केला, इथं व्यक्तिशः विचार करायचा नाही आपल्याला. मतदारसंघात व्यक्तिशः विचार जर केला तर अलग विषय आहे. पण आपण इथं आज रोजी पूर्ण भारताचे विचार करतोय. बरोबर. आज आपला भारत प्रगतिशील रस्त्यावर आहे. बरोबर आहे. त्या हेतून आपण मतदान करायचं आहे. आता एखाद्या इथला खासदार कुठलाही असो, कोणी येऊ दे, त्याबद्दल आपलं दुमत नाही. कोणी असेल, मग तो महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो, ठीक आहे. पण जर आपला भारताचा विकास करत असेल तर आपल्याला मोदीला मतदान करणं आवश्यक आहे. काय केलं मोदीला? आता तुम्ही बस स्टँडला थांबले ना, बस स्टँडला थांबले ना, कशासाठी थांबले? एसटी साठी? आपला फुकट जायला भेटते म्हणून थांबले का? फुकट मागलं का? आम्ही आमच्या पैशाने जातो. तुम्हाला फुकट केलं ना, तुम्हाला फुकट केलं ना बाबा. बरं महागाई काय केली ते तरी सांगा. काय महागाई? बरं ह्याच्या अगोदर तुम्ही हवे पाहिला का? एवढा जबरदस्त हवे पाहिला का? हवेला का चुलीत घालता का? चुलीत घालायचं का हायवेला? तुमचं काय म्हणणं आहे? दादा बाबा इकडे आहे का? बाबा इकडे आहे का? हवे एवढा चांगला आहे बघा. मी एवढा तुमच्यापेक्षा जवान आहो. मी तुमच्यापेक्षा जवान आहो. ऐका मी तुमच्यापेक्षा जवान आहो. मला पाठीचा त्रास आहे. माझी गाडी नांदेडला लावली पण बस न आलो मी. बस न आलो का? फास्ट जाते म्हणून. दादा असा विचार करायचा नाही. विकास पाहायचा. तुमचा काय राग आहे? तुमचा काय भाजप राग आहे? आम्ही शेतकऱ्यासाठी म्हणायचो. शेतकऱ्याचं काय? आम्ही शेतकरी, आम्हाला सरकारचा संबंध नाही कोणी. तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा मांडताय, तुम्ही तरुणांचा मुद्दा मांडताय. तुमचं काय म्हणणं? विमानानं जायचं आम्हाला काय, आम्ही पाहायला जातो. तुमचं काय म्हणणं?
ताई शेतकऱ्याचं म्हणाले तुम्ही उडदाला भाव 4 वर्षाखाली किती होता तू कोणी सांगू देत 5 वर्षाखाली किती होता कोणाला विचारा उडदाचा भाव काय होता उडदाचा भाव सोयाबीनला भाव 10 वर्ष सोयाबीन 4,000 रुपये इकायला उडदाचा भाव उडदाचा बरं सोयाबीन खर्च तरी निघाला का शेतकऱ्याला खर्च तरी निघाला हे विचारा उडदाचा नका विचारा आज सोयाबीनला भाव कापसाला भाव ना 10 वर्षामध्ये तशी परिस्थिती आहे रोडचे तुम्ही हे म्हणाले काम ते कडपदेव ते वाकुडी रोड हा 10 वर्षांपासून बंद आहे नाही खताचे पोत्याचे भाव वाकुडी काय बंद आहे हे रोडचं काम कोणत्या रोडचं हे आपले वाकुडी ते किती वर्ष झालं आता 10 वर्षापासून आता मोठा तुमच्या खासदारांनी केलं नाही खासदारांना अजिबात काहीच केलं नाही खासदाराला आमदाराला सूचना मी तोंडी दिल्या होत्या नाही मी काय म्हणू एक गोष्ट सांगतो मला ऐका ड्रायव्हरनं जर गाडी चालवली तर ड्रायव्हरला आठव्या घेऊन मरतीये ते आमदाराला तिकडे गाडी नाही म्हणा तिकडे कोणता रस्ता आहे तो? हे वाकुडी ते कळंबुरी कडदवे मार्ग त्या रस्त्याची मॅडम अवस्था पहा म्हणा आमदाराला जाऊ तरी पण नाही तिकडे ग्रामपंचायतीला ठराव घ्या सांगितला होता तुम्ही दाखल करा म्हणून तिकडे ते आमदार सरपंच हे घेऊन येतं 10 वर्ष आज गाडी बंद होती तर तिकडे हे आमदार चांगला नाही झाला खेड्याचा एकही रस्ता चांगला नाही झाला आता गाडी येता वेळेस एक वेळेस पंक्चर झाली रस्त्याला आम्हाला ही कुंभारवाडी खेड हा एकही रस्ता कळमनेरी ते कुंभारवाडी चिंचोडी असा मार्ग आहे एक खड्ड्यात घालायचा आणि दुसऱ्या खड्ड्यात काय करायचं एकेका गावाचा विचारा तुम्ही तसं बोलू नका तुम्ही की नेमका गावाचा कोणता काळ चालय हे विचारा तुम्ही काय झालं मॅडम अहो विकास म्हणाले कोणाचा विकास केला गरीबाचा विकास केला का शेतकऱ्यासाठी हे करायला हे करायला ऐकून घ्या मोदी सरकार हे खोटं सरकार आहे अहो बहुजन समाजाचा काहीच उपयोग केला नाही त्यानं मोदी सरकारनं आणि तुम्हाला सांगतो शेतकऱ्यासाठी त्यानं काहीच केलं नाही आणि शेतकऱ्याला एक गुंठा जमीन नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्याला आणलेलं आहे मोदी सरकारनं 1 एकर नसून मोदी सरकारनं आणलेलं आहे त्याचे राशन बंद केलेलं आहे कशामुळं आणलंय ते सांगू शकता तुम्ही सांगा ना त्याच्याकडे गुंठाभर जमीन नाही तरी पण शेतकऱ्यामध्ये ते जमीन आणलेली आहे ते कशामुळं आणलेली आहे त्याला राशन बंद केलंय सर्व बंद केलेलं आहे जे शेतकरी आहेत मोठमोठे बरेच लोकांना राशन चालू आहे आणि जे गरीब वर्ग आहे त्याला राशन चालू नाहीये कशामुळं आता काय माहित सरकारने त्याचं ते निकष काढायला पाहिजेत सरकारनं निकष काढून याच्यावर हे करायला पाहिजेत की गरीब जे वर्ग आहे यायला व्यवस्थित निकष काढून समजा राशन वगैरे चालू करणं जे शेतकरी आहेत मोठमोठे आज 20-20 एकरवाले DRD मध्ये आहेत आणि ज्याला शेती नाही ज्याला काहीच नाही ते आज काहीच नाही त्याला राशन बी नाही काहीच नाही तुमच्याकडे शेती आहे का हो किती आहे 1 एकर मग काय आता कसं चाललंय राशन वगैरे काही नाही आमचं सगळं बंद केलेलं आहे गारपिटीचा असून आणखी चौकशी नाही लोकांना पैसे नाही देतो म्हणायले पण कधी देणार शेतकऱ्याची अवस्था अशी केली बाप जेवायला देणं माय जेवायला देणं बाप भीक मागू देणं अशी या मोदीनं अवस्था केलेली आहे यायचं का कोणता विकास केला कोणाचा विकास केला झाला विकास तर अंबानीचा यायचा विकास केला असेल ना रोजगार आणि शिक्षण हा प्रश्न आहे रोजगाराच्या काय संधी आहेत तुमच्या रोजगाराची बेकारी एवढी भरपूर वाढलेली आहे जे शिकले त्याला काम नाही हाताला काम नाही काम करण्याची लाज वाटायली त्याला काम करायची लाज वाटायली काम करू वाटायला शिक्षण झालं भरपूर नोकऱ्या नाही शिक्षण नाही शिकले ते बेकारी वाढलेली आहे आता काम करू वाटणं आई वडील परेशान आहे त्याचे खर्च लावून तुम्हाला मुलं आहेत ना मुलं काय करतात काय एकाचे हे झालं बीटेक झालं एमटेक झालेलं आहे नोकरी कशी आहे नोकऱ्याच नाही तर किती वर्षांपासून आता जवळजवळ 2-3 वर्ष झाले बीटेक घेऊन तर नोकऱ्या कंपनी मार्फत भरायले ते घोटाळे आले समोर पेपर फुटले दोन्ही मुलं घरी येतात हा दोन्ही घरीच आहेत तर अशा प्रकारे आपण इथल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागातल्या लोकांची ग्रामस्थांची गावकऱ्यांची शेतकऱ्यांची वृद्धांची महिलांची मतं जाणून घेतली आहेत या मतांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका